तर फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केलेत असं जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करताना म्हटलंय। तर विरोधकांचं टार्गेट देवेंद्र फडणवीसच असा पलटवार दरेकर यांनी मवियावर केला। काल जे काही बोललं गेलंय ते महाराजांचं शौर्य ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आणि अभिमानाने आम्ही मराठी माणसं सांगतो, होय सुरत लुटली। फडणवीसांना कानात सांगणारेही मनुवादीच होते। महाराजांच्या शौर्यावरतीच तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता की एक छावणी लुटली। अरे ईस्ट इंडिया कंपनी शरण गेली त्यांना। ज्या ईस्ट इंडिया कंपनी भारत ताब्यात घेतला ती कंपनी 1600 साली भारतात आली। पण इतिहासाच्या बाबतीत जर विकृतीकरण कराल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते चुकीचं आहे। त्याच्या विरोधात आम्ही वैचारिक लढा लढू। छत्रपतींच्या पुतळ्याच्या आडून दुर्दैवी आणि किळसवानं राजकारण महाविकास आघाडी करते ते थांबलं पाहिजे। त्यांचं टार्गेटच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्या येणाऱ्या प्रसंगांमध्ये दुर्घटनांमध्ये आहे आणि सर्वस्वी त्यांना व्हिलन बनवण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न आहे। परंतु महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्रजींवर विश्वास आहे। 100% जे त्या ठिकाणी आरोपी आणि दोषी आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यांना आणलं जाईल। सरकार कुठल्याही प्रकारचं त्यांना पाठीशी घालणार नाही